बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी पुणे येथील व्हिडिओ जर्नालिस्ट श्री. सचिन तोडकर यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. एव्हरेज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे धुळे जिल्हाधिकारी मेदामाला निवेदन देण्यात आले. जुन्नर या गावी आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर हे वृत्तांकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जे कामगार नोंदणीकृत एजंटची नोंदणी चालू होती त्या ठिकाणी ते बातमी घेण्यासाठी गेले ते व शूटिंग करण्यासाठी गेले ते त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचार आढळला. त्या भ्रष्टाचाराची बातमी करण्यासाठी गेले असता तिथे काही एजंटनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या संदर्भात आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम सौ भाग्यश्री विस्पुते मॅडम यांना निवेदन देऊन संबंधित ज्या लोकांनी त्यांच्यावर मारहाण केली तो भ्याड हल्ला केला त्यांच्यावर कडक शासन लागावं, कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकार संघाची जो काही पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणलेला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी हेही आम्ही मॅडमांना करण्यात आलं आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या घटनेचा जाहीर निश्चित करणार आहे. त्याचप्रमाणे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावरचे नवनिर्वाचित सौ भाग्यश्री विस्पुते मॅडम यांना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात येते. त्या अभिनंदन प्रसंगी माझे अध्यक्ष सुनील पाटील तसेच रवींद्र इंगळे, व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार, उपाध्यक्ष अतुल पाटील, माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी त्यांचं अभिनंदन केल्याने भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या.